साहित्य संमेलनाचा समारोपाकडे जात असताना गटचर्चेचा विषय संयोजन समितीनं कार्यक्रम पत्रिकेत घेऊन संमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाला व्यक्त व्हायची संधी निर्माण करून दिली. मिळालेल्या कमीत कमी वेळेतही वनवासी, जनजाती की नव्हे तर आदिवासीच या विषयावरती झालेली चर्चा मी आपल्यासमोर मांडणार आहे. या विषयाचं समन्वय आणि मुख्य सूत्र सांभाळलं होतं वाहरूभाऊ सोनवणे यांनी. वाहरूभाऊंनी मांडणी करताना विश्वाच्या उत्पत्तीपासून आदिवासी समूहांच्या अस्तित्वापर्यंत येत ज्या घडामोडी घडल्या, ज्या घडामोडींच्या मध्ये निर्माण झालेलं शोषणाचं अंग, उत्पन्नाची परिस्थितीच्या उत्पन्न निर्माण झालं आणि शोषणाचं अंग समाजात आलं. शोषणाचं भौतिक अंग आणि मानसिक अंग, मानसिक अंगानं धर्माची चौकट कशी जन्माला आली त्या चौकटीपर्यंत येऊन आणि ह्या धर्मानं गुलामगिरी कशा पद्धतीनं लादली आणि ती गुलामगिरी, ह्या गुलामगिरीच्या अवस्थेत आणणं, प्रत्येक माणसाला गुलाम करणं, ह्या गुलामगिरीच्या अवस्थेत आदिवासी माणसाला, समूहाला आणत असताना योजलेले शब्दप्रयोग हे जे आहेत त्यात वनवासी आणि जनजाती, आदिवासी अस्मितेचा, आदिवासी असलेल्या सगळ्याच भौतिक, सांस्कृतिक सगळ्याच गोष्टींना नाकारून वापरलेला वनवासी हा शब्द, ह्या शब्दाला तीव्रपणे विरोध करत वाहरूभाऊंनी मांडणी केली. या मांडणीच्या नंतरनं खरी चर्चा सुरू झाली. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्यापैकी संजय कुमार शिंदे यांनीही स्पष्टपणे आदिवासी हाच शब्दप्रयोग वापरला पाहिजे, हाच शब्दप्रयोग वापरणं म्हणजे माणसाचा, एकूण माणसाचा सन्मान आहे. वनवासी म्हणणं म्हणजे देशातील नव्हे तर जगातील प्रत्येक माणसाचा अपमान आहे, अशा अर्थाने त्यांनी केलेली मांडणी होती. NGOत काम करणाऱ्या अहिल्या नावाच्या एका तरुणीनं मांडलेलं मत असं होतं की ज्याला त्याला ठरू द्यावं, त्या समूहाला ठरू द्यावं की त्याला काय म्हणायचं, त्याच्या समूहाला कुठली संकल्पना वापरावी हे ज्याचं त्याला ठरू द्यावं, असं तिनं मत मांडलं होतं. तुळशीराम शेळके यांनी सहभाग घेऊन आपली ही काही मतं मांडली होती. निसर्गावर आधारित असलेली ही संस्कृती आहे, निसर्ग आधारित असलेली सगळी व्यवस्था आहे आणि वनवासी म्हणजे अस्तित्व नाकारणारी, अस्मिता नाकारणारी, संस्कृती नाकारणारी संबोधन आहेत आणि ती आपण नाकारली पाहिजेत. आदिवासीच म्हटलं पाहिजे आणि हिंदूकरण करण्याचा हा एक डाव आहे. स्वाती नावाची मुलगी यात सहभागी होती. तिनं काही महत्त्वाचे मुद्दे या चर्चेत मांडले. प्राणी जसे वनात राहतात त्या अर्थानं वनवासी म्हणणं म्हणजे प्राण्यांमध्ये आदिवासींची गणना करणं. जसं प्राण्यांना कुठल्याही सुखसुविधा देण्याची गरज नसते, तशाच अर्थानं वनवासी म्हणत आदिवासींनाही कुठल्याही सुखसुविधा देण्याची गरज भासू नये किंवा सुखसुविधा देण्याचीच परिस्थिती येऊ नये अशा अर्थानं वनवासी म्हणत जाणं. आणि हा शब्द जनजाती हा शब्द प्रशासकीयदृष्ट्या योग्य असला तरीही सांस्कृतिकदृष्ट्या हा शब्द साफ चुकीचा आहे असं मांडलेलं मत. ह्याच्याबरोबर दुसरा मुद्दा त्या तरुणीनं मांडला की आदिवासी ह्या शब्दाच्या सोबत कायदे येतात आणि वनवासी या शब्दाच्या सोबत हा शब्द कायदे सोडून येतो. तिनं मांडलेल्या ह्या मताच्या नंतरनं प्रशांत सोनवणे जे कालपासून संपूर्ण ह्या संमेलनाचं शूटिंग करतात, ओबंटू नावाचा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी काही मतं मांडली. आज रोजी अस्तित्वात असलेल्या भीमबेटका नावाचं जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आजही आदिवासींच्या भावभावनांचं संकलन
रेखाटलेलं आहे आणि ते रेखाटलं जाणं हे आदिम काळापासूनचं असलेलं ते आजचं हे अस्तित्व आहे की जे आदिवासी म्हणून असलेलं अस्तित्व आहे आणि ते आदिवासी म्हणून असलेल्या अस्तित्वाला वनवासी म्हणणं म्हणजे हा गुन्हा आहे आणि भारतीय संविधानाच्या 25व्या कलमानुसार हा गुन्हा आहे आणि तो वनवासी म्हणणाऱ्या वनवासी कल्याणसारख्या किंवा वनवासी कल्याणचं समर्थन करणाऱ्यांवरती दाखल केला गेला पाहिजे. त्यांनी ह्या पद्धतीनं मांडत निसर्ग केंद्रित जीवन पद्धती असल्यामुळं आणि मूळ निवासी नावाचा शब्द ह्या चर्चेतही एका सहकार्यानं मांडला. त्या सहकार्याचं नाव आम्ही नोंदवू शकलो नाही. त्यानंतरनं प्रकाश रणसिंग यांनी ह्या संदर्भात मांडताना लँड पॉलिटिक्स एक ह्या चर्चेत विषय आणला की संस्कृती नावाची गोष्ट लँड पॉलिटिक्सच्या माध्यमातून कशी संपवली जाते किंवा लँड पॉलिटिक्स जमीन अधिग्रहण करणं, जमीन काढून घेत असताना आदिवासी अस्मिता संपवत जाणं याच्याकरता वनवासीकरण केलं जातं. वनवासी करण्याचा आग्रह धरला जातो आणि आपण आदिवासी जंगलापासून जमिनीपासून दूर जाईल आणि त्याची असलेली नाळ जंगलाशी तुटन, जमिनीशी तुटन आणि त्याची जमीन काढून घेता येईल अशा अर्थाचं लँड पॉलिटिक्स प्रकाश यांनी याच्यात मांडलं. आदिवासी हाच शब्द किंवा हेच मूळ आहे आणि वनवासी आणि जनजातीला विरोध करणं हाही मुद्दा त्यांनी मांडला. ओंकार नावाच्या तरुणानं तेच मुद्दे मांडले होते. मी शेवटी मांडताना आमच्या सहकाऱ्यांनी जसिंता केरकट्टा यांची कविता एक मांडली होती की आदिवासींच्या बाबतीत जग काय विचार करतं, देशातले भाजप RSS संघप्रणित लोक काय विचार करतात आणि जसिंता केरकट्टा काय विचार करते तिच्या 2 ओळीच्या कवितेमध्ये त्यांनी मांडले. मी त्या कवितेच्या 2 ओळी मांडून समारोप करणार आहे. ओ हमारे ओ हमारे सभ्य होने के इंतज़ार में है, ओ हमारे सभ्य होने के इंतज़ार में है और हम उनके मनुष्य होने के और हम उनके मनुष्य होने के. माणूस म्हणून पाहणं, माणूस म्हणून विचार करणं, माणूस म्हणून हा सगळा विचारव्यवहार घडणं हा ह्या संपूर्ण चर्चेचा केंद्र होता. गटचर्चेत ह्या विषयात सहभागी झालेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो आणि सहकाऱ्यांनी हा विषय, संयोजकांनी हा विषय कार्यक्रम पत्रिकेत घेतला. संयोजकांचेही आम्ही मनपूर्वक स्वागत